तर आरोप चुकीचा असेल तर भाजपानं स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेस प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी हे वक्तव्य केलंय। देवांग दवे आयटी क्षेत्रातील कन्सल्टंट आहेत, विजय वडेट्टीवारांनी संपूर्ण माहिती घ्यावी असं भाजपा प्रवक्ते गणेश खणकर यांनी म्हटलंय। 2019चं जे इलेक्शन झालं विधानसभा महाराष्ट्रामध्ये, तेव्हा पण हा देवांग दवे जो कोणी व्यक्ती आहे तो काही यूथचा कोण बीजेपीचा आहे आणि 2019मध्ये पण असं ऐकण्यात आलेलं आहे की त्यालाच दिलेलं जे इलेक्शन कमिशनरचं जे सोशल मीडिया हँडल आहे, वेबसाईट आहे, तो हा बीजेपीचा जो पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, त्याला हाताळायला दिलेलं। आज हा आरोप जर चुकीचा समजा असेल तर बीजेपीनी स्पष्टीकरण द्यावं, इलेक्शन कमिशनरने स्पष्टीकरण द्यावं। विजय वडेट्टीवारांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर बोलावं। बघा असं आहे की देवांग दवे हे कन्सल्टन्सी चालवतात, IT फील्डमधले त्यांचे कन्सल्टन्सी चालते, ते अनेक कंपन्यांना ॲडवाईज करायचं काम करत असतात। निवडणूक आयोगाने एक साधारणतः 5 ते 6 कंपन्यांना विविध विषयांबाबतची कन्सल्टन्सी अपॉइंट केलेली आहे। त्या एका कंपनीशी देवांग दवे हे संबंधित आहेत, हे त्या कंपनीला ॲडवाईज करायचं काम करत असतात। मुळात देवांग दवे यांचा थेट संबंध नाही।